नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या फडके प्रकाशन सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये। याआधी 2 व्हिडिओ झालेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर आधी ते पाहून घ्या, ठीक आहे। त्याची लिंक वरती मी आय बटनावर दिलेली आहे। आज आपण आपल्या तिसऱ्या घटकाला म्हणजेच तिसऱ्या व्हिडिओला, तिसऱ्या धड्याला सुरुवात करत आहोत। त्याचं नाव आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक। अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक, ठीक आहे। तर पहिला घटक आहे अनुवंश। व्यक्तिभिन्नता आणि व्यक्तिविकास यावर अनुवंशाचा मोठा परिणाम होतो। अनुवंश हा शब्द जीवशास्त्राला अतिशय जवळचा आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये अनुवंश हा शब्द जीवशास्त्राला अतिशय महत्त्वाचा आहे। पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगायची राहिली, जर तुम्हाला क्लिअर व्हिडिओ दिसत नसेल तर तुमच्या मोबाईलमधील व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटी वाढवून घ्या, ठीक आहे। तर अनुवंश हा शब्द जीवशास्त्राला अतिशय जवळचा आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष असतात, तसेच संस्कार अनुवंशाने येत असतात, ठीक आहे। त्याचा परिणाम अध्ययनावर होत असतो। हे गुणदोष बालकाला केवळ आईवडिलांचेच येतात असे नसून आजी आजोबा तसेच पणजी पणजोबा यांचेही गुणदोष नवीन पिढीत संक्रमित होतात। हे बघा, हे गुणदोष बालकात केवळ आईवडिलांचेच येतात असे नसून ते आजी आजोबा आणि पणजी पणजोबा यांचे देखील येत असतात, ठीक आहे। नवीन पिढीमध्ये फक्त आईवडिलांचेच गुण संक्रमित होत नाही, तर ते आजी आजोबा आणि पणजी पणजोबा यांचे सुद्धा संक्रमित होत असतात। शारीरिक व्याधी, शारीरिक व्यंगी तसेच शारीरिक व मानसिक दुर्बलता यासारखे पिढीजात येणारे दोष अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करतात। अनुवंशाने प्राप्त झालेल्या या गुणदोषांचा परिणाम अध्ययनावर परिणामतः व्यक्ती विकासावर होत असतो। हे वाक्य या ठिकाणी देखील महत्त्वाचं आहे, ठीक आहे। विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरवते। विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरवते। अनुवंशिकतेमुळे व्यक्तिभिन्नता आढळते। अध्ययनार्थ्यांमध्ये कोणते विशिष्ट गुणधर्म आढळतात तसेच कोणते दोष आढळतात याचा शोध शिक्षकांनी घेतला पाहिजे। व्यक्तिभिन्नता लक्षात घेऊन अध्ययनार्थ्यांमधील सुप्त शक्तींचा जास्तीत जास्त विकास घडवून आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। आता मित्रांनो, हे बघा, तशी पहिलीच स्लाईड आहे आणि साधारणतः 2 मिनटं होऊन गेलेली आहेत, त्यामुळे जेवढं महत्त्वाचं आहे तेच वाचणार आहे, बाकीचं वाचत बसत नाही आहे मी या ठिकाणी, नाहीतर 50 स्लाईड आहेत, खूप व्हिडिओ होऊ शकतो। त्यामुळे जे महत्त्व थोडक्यात वाचतो पटकन, ठीक आहे। अनुवंशासंबंधी काही नियम आहेत। त्याच्यातला पहिला नियम आहे साधर्म्याचा नियम, ठीक आहे। हे बघा, पहिला नियम आहे साधर्म्याचा नियम। याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असा अनुवंश संक्रमित करतो। हेच वाक्य फक्त यात महत्त्वाचं आहे। म्हणजेच काय, तर कुत्र्याचा पिल्लू कुत्र्यासारखंच दिसणार आहे आणि माणसाचं बाळ माणसासारखं दिसणार आहे, ठीक आहे। म्हणजे सारखं म्हणजे पाय एवढं येणार आहे, नाक कान डोळे तसंच असणार आहे, माणसासारखं दिसणार, म्हणजे हा माणूस आहे हे लक्षात येतं। एवढं त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, हे बघा। त्यामुळे विशिष्ट प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न वेगळी दिसून येतात। हे आपल्याला काय सांगतं, साधर्म्याचा नियम सांगतो। अनुवंशाचा साधर्म्याचा नियम आपल्याला हे सांगतो। पुढचा नियम आहे एक मिनिट, लाल पेन चालेल। वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम। यामध्ये काय आहे, पुष्कळ वेळा बालकांच्या आईवडिलांशी साम्य असते, पण क्वचित प्रसंगी रंगमण्यांचे मिश्रण अनन्यसाधारण असते। त्यामुळे कोणत्याही 2 बालकात पूर्णपणे एकरूपता आढळत नाही। म्हणजेच 2 भाऊ बहिणी जरी असतील तरी त्या सारख्या नसतात। अगदी जुळे जरी असतील तरी ते एकात्म जुळे असतील तरच ते सारखे असतात, नाहीतर थोडे काळे किंवा सफेद असा फरक आपल्याला दिसून येतो मेलानिन या रंगद्रव्यामुळे। यालाच आपण अनुवंशाचा वैविध्याचा नियम म्हणतो, बरोबर। हे एवढंच यामध्ये महत्त्वाचं आहे।
हे बघा खालची वाक्य त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळेच एकाच साच्यातून तयार केलेल्या गणपतीसारखे दिसत नाही, सगळे वेगवेगळे असतात. एकाच घरातील एकाच कुटुंबातील व्यक्ती सर्व सारख्या असत नाहीत, त्या वेगवेगळ्या असतात, परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये त्या कुठेतरी सारख्या असतात. ठीक आहे. तिसरा नियम आहे आपला परागतीचा नियम. हा परागतीचा नियम आपल्याला काय सांगतो, वैविध्याचा नियम प्रकर्षाने पाळलेला आढळतो तेव्हा अपवादात्मक व्यक्ती जन्माला येतात. या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात. उंच आईवडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. लठ्ठ आईवडिलांची मुले लठ्ठपणाच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. म्हणजे त्यांच्यामधले जे गुण आहेत ते पुढे परावर्तित होत असतात. ओके. हे बघा, हे वाक्य खालचं महत्त्वाचं आहे. काही वेळा आईवडिलांचे संपादित गुण मुलांमध्ये संक्रमित झालेले दिसतात. असे गुण विशेषतः संपादित गुण मुलांमध्ये संक्रमित होतात का, याला पुरावा उपलब्ध नाही, आधार नाही. मज्जासंस्था, स्नायूसंस्था, स्वरसंस्था, रचना या गोष्टी अनुवंशाचा परिणाम होतो. हे बघा, या गोष्टींवर अनुवंशाचा परिणाम होतो, पण अभिरुची किंवा कौशल्य संपादित वैशिष्ट्ये संक्रमित होण्याची कोणतीही यंत्रणा नाही. म्हणजे सांगायचं काय आहे का, एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवले असेल तर ते प्रावीण्य त्याच्या मुलामध्ये येणार नाही, कारण ते अनुवंशिक नाही आहे. ठीक आहे. हे बघा, आता खालचं एक वाक्य महत्त्वाचं या ठिकाणी, गायकाच्या मुलाला गाण्याची कला लवकर आत्मसात होते ती यामुळे. ज्यांचा आवाज हा पिढीजात बरा असतो, ठीक आहे, त्यामुळे ती लवकर आत्मसात करू शकतात, पण ते गायक होतीलच असं नाही, परंतु त्यांनी जर गायक होण्याचा प्रयत्न केला तर ते लवकर गायक होऊ शकतात इतर साधारण मुलांच्या तुलनेमध्ये. ओके. पुढे आहे अनुवंशासंबंधी इसवी सन 1860 ग्रेगॉर मेंडेल. हे बघा, ग्रेगार आहे. ठीक आहे. अनुवंशासंबंधी इसवी सन 1860 ग्रेगॉर मेंडेल यांनी प्रदीर्घ संशोधन केले. वाटाण्यावर प्रयोग करून त्यात संकर घडवून आणला. या प्रयोगावरून नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होते शोधून काढले. मागील 3 पिढ्यांमध्ये म्हणजे आपण पाहिलं ना, म्हणजे जसं आपण आईवडील पहिले, आजी आजोबा, पंचे पंजोबा, अशा प्रकारचे, हे कोणी शोधून काढले, ग्रेगॉर मेंडेल यांनी 1860. नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होते हे त्यांनी शोधून काढले. हे खालचं तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. हे बघा, हे एक महत्त्वाचं वाक्य आहे. 50 जैविक वारसा आईवडिलांकडून, 25% वारसा म्हणू आपण आजी आजोबांकडून, आणि उर्वरित वारसा पंजी बंधूंकडून व अन्य पूर्वजांकडून प्राप्त होतो. हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. व्यक्तिविकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. बालकांचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकत नाहीत. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचाही व्यक्तिमत्व विकासामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. टी.पी. नन यांनी म्हटले, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. थोडक्यात अनुवंश हा व्यक्तिविकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बौद्धिक बुद्धिमत्ता ठरविणारा महत्त्वाचा घटक आहे असे आपणास म्हणता येईल. पुढे आहे परिसर. अध्ययन व व्यक्तिविकासात जसे अनुवंशाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे ज्या मुलाच्या भोवती असणाऱ्या परिसरालाही आहे. बाह्य परिस्थितीचा अध्ययनार्थ्याच्या अध्ययनावर, त्या आधारे त्याच्या विकासावर मोठा परिणाम होत असतो. ही बाह्य परिस्थिती म्हणजेच काय, कौटुंबिक, सामाजिक तसेच धार्मिक असू शकते. ठीक आहे. आर्थिक परिस्थितीचाही साधक बाधक परिणाम अध्ययनावर तसेच अध्ययनार्थ्याच्या विकासावर झाले अजून राहत नाही. एवढंच फक्त परिसर आपल्याला बघायचं आहे. हे बघा, अध्ययनार्थ्याच्या दृष्टीने घर, शाळा आणि समाज हे घटक महत्त्वाचे असतात, ज्याला आपण थोडक्यात परिसर म्हणू शकतो. परिसर म्हणजेच काय, अध्ययनार्थ्याच्या किंवा त्या बालकाच्या अवतीभोवतीचं वातावरण म्हणजे परिसर. परिसर म्हणजे एन्व्हायरमेंट. परिसराला व्यक्तिमत्व विकासात काही जण खूप महत्त्व देतात. परिसर माणसाचे व्यक्तिमत्व घडवतो असे म्हणतात. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉक्टर हेवर्ड व वॅटसन अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरणाला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत खूप महत्त्व प्रदान करतात. हे या ठिकाणी मागच्या
2 किंवा 3 वर्षापूर्वीच्या TETमध्ये या ठिकाणी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजेच शिक्षण व संस्काराला किंवा अनुवंशापेक्षा परिसराला कोणत्या शास्त्रज्ञांनी महत्त्व दिले? डॉक्टर हेवर्ड व वॅटसन. हा प्रश्न देखील येऊन गेलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आपल्या जेवढ्या स्लाईड घेतलेल्या आहेत त्यामधले एखाद दुसरी स्लाईड सोडली तर जवळपास प्रत्येक स्लाईडमधला एक तरी प्रश्न TETमध्ये येऊन गेलेला आहे. अशाच पद्धतीने चॉईस केलेला आहे. सगळ्या धडाच्या धडा उचलून या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत नाही आहे. काही मानसशास्त्रज्ञ व विचारवंत परिसराची आंतरिक परिसर व बाह्य परिसर, ठीक आहे, आंतरिक परिसर व बाह्य परिसर अशा 2 विभागात विभागणी करतात. त्यात जन्मपूर्व परिसर, जन्मानंतरचा परिसर यांचा समावेश होतो. आंतरिक परिसर, बाह्य परिसर. याच्यामध्ये आंतरिक परिसरामध्ये पेशींचा अंतर्गत परिसर, आंतरपेशीय परिसर, ग्रंथिस्राव यांचा संबंध आहे, यांचा समावेश होतो. तर बाह्य परिसरामध्ये जन्मपूर्व परिसर आणि जन्मानंतरचा परिसर, जे वरती देखील त्यांनी दिलेलं आहे. अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्त्व. बालकाच्या विकासात अनुवंशाला महत्त्व आहे हे आपण पाहिले. बालकाची अध्ययन क्षमता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती तसेच बुद्धी इत्यादी बाबतीत अनुवंशिकतेला महत्त्वाचे स्थान आहे. शाळा ही सामाजिक संस्था अध्ययनार्थ्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. एवढंच याच्यावर महत्त्वाचं आहे. पुढच्या पेजवर या ठिकाणी संवेदना या पुढच्या मुद्द्याकडे आपण आलेलो आहोत. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होणार नाही. हे देखील वाक्य महत्त्वाचं आहे. उद्दीपकाबरोबर संवेदना निर्मितीत ज्ञानेंद्रिय व मज्जासंस्था यांचे महत्त्व आहे. मज्जासंस्थेमध्ये मज्जारज्जू, मज्जातंतू, लहान व मोठा मेंदू यांचा समावेश होतो. संवेदन क्षमता ही ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून असते. विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. संवेदन क्षमता निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. उकिरड्या जवळून गेल्यावर कुबट वास येणारच, दूरवर नजर गेली की क्षितिज दिसणारच. म्हणजेच काय, तुमची जी ज्ञानेंद्रिय असतात ती ॲटोमॅटिक सगळीकडे आपोआप सगळीकडे बघत असतात. त्यामुळे ते बघायचं की नाही बघायचं हे तुमच्या हातामध्ये नसतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी नजर टाकली की ती समोरची गोष्ट तुम्हाला दिसणारच आहे पहिल्यांदा. नंतर तुम्ही ठरवता की ते बघायचं नाही म्हणून, परंतु पहिल्यांदा आणायची तुम्हाला ते दिसणारच आहे. संवेदनेला अर्थ लावला की तिचे अवबोधात रूपांतर होते. थोडक्यात अवबोध म्हणजे काय, तर अर्थपूर्ण संवेदना. संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम मन करते. मन नावाचा शास्त्रज्ञ नाही, तर आपलं मन, ठीक आहे. अवबोध आणि संवेदनेचा अर्थ सूत्ररूपाने असा लिहिता येईल. बघा खाली लिहिलं त्यांनी, संवेदना अधिक अर्थ. हे बघा, संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध आणि संवेदना वजा अर्थ, अवबोध वजा अर्थ बरोबर संवेदना. पुढच्या स्लाईडवर तुम्हाला अधिक चांगलं समजणार आहे. हे बघा, अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना, जसं की मी मागेच म्हणालो, आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात. याचाच अर्थ आहे की अर्थपूर्ण संवेदना अवबोध म्हणजे, कारण अर्थ प्राप्त झाला तरच संवेदनेचं रूपांतर अवबोधामध्ये होतं, अन्यथा ती फक्त एक निर्भेळ संवेदना असते. ठीक आहे. संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सांगणे किंवा सांगता येणे अवघड आहे. शुद्ध संवेदनेची अनुभूती पाळण्यातील बालकाला घेता येते, पण ते बालक संवेदनेबद्दल काय आणि कसे सांगणार, बरोबर. कारण आपल्याला शुद्ध संवेदना होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे त्याचे पूर्वग्रह असतात. थोडक्यात आपण पूर्वग्रह दूषित असतो, त्यामुळे आपल्याला शुद्ध संवेदना होऊ शकत नाही. हे बघा, खाली तेच म्हटलं आहे. मानसशास्त्रांच्या मते प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत शुद्ध संवेदना असू शकत नाही, कारण प्रौढ व्यक्तींनी वस्तूचा अनुभव घेतलेला असतो. संवेदनेच्या बाबतीत त्यांना अर्थ प्राप्त झालेला असतो. अशी संवेदना शुद्ध स्वरूपात न राहता तिचे अवबोधात आधीच रूपांतर झालेले असते, बरोबर. समजा एखादी समोर एखादी कचऱ्याची गाडी उभी आहे. तुम्हाला आधीच माहीत असतं की तिथून कचऱ्याचा वास येणार आहे, तो कचरा खराब आहे, त्यामुळे ती संवेदना होतच नाही. तो आधीच अवबोध झालेला असतो, त्याचा तुम्हाला आधीच बोध झालेला असतो. ठीक आहे. हे बघा, समष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास केला.
ते आपण पुढे बघणारच आहोत. आपल्याला जाणवणाऱ्या अवबोधात बाह्य उद्दीपकांचे घाट दिसतात. बाह्य उद्दीपकांचे वर्गीकरण करताना काही तत्वांचा आपण अवलंब करतो. हे तत्व अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक या तत्वावर एक तरी प्रश्न येतच असतो. हे बघा, हे पहिलं तत्व आहे, त्यानंतर हे दुसरं तत्व आहे, खाली तिसरं तत्व आहे आणि चौथं आणि पाचवं, हे 5 तत्व या ठिकाणी आहेत. या 5 तत्वांपैकी एक तरी तत्वावर या ठिकाणी प्रश्न येत असतात. त्यामुळे हे 5ही तत्व व्यवस्थित समजून घ्या. पहिलं तत्व आहे सान्निध्य. पहिलं तत्व आहे सान्निध्य. सान्निध्याचा अर्थ काय? सोबतच्या आकृतीत 3 ठिपक्यांचे तुम्हाला गट दिसत आहे. 5 गट आहे बघा, हे 5 गट तुम्हाला सोबतच्या आकृतीमध्ये दिसत असतील. एकूण 15 ठिपके आहेत. हे 5 गट आपणास दिसतात त्यांच्यातील सान्निध्यामुळे. यांच्यामध्ये सान्निध्य आहे. हे 5 गट दिसतात कारण यांच्यामध्ये सान्निध्य आहे. खाली झाडं दिसत आहेत बघा, ही झाडं देखील दिसत आहेत कारण यांच्यामध्ये सान्निध्य आहे, म्हणूनच ही झाडं दिसत आहे तुम्हाला. खाली लिहिलं आहे, रेल्वेतून प्रवास करताना 2 जवळजवळ असलेली झाडे आपणास त्यांच्यातील सान्निध्यामुळे जाणवतात. उरलेली झाडे आपणास पण ती एकमेकापासून दूर दिसतात. बरं का, उरलेली झाडे असतात पण ती आपल्याला दूर तर मी काय सांगत होतो का, उरलेली झाडे दूर असतात ती, पण ती आपल्याला जवळ काय दिसतात? कारण त्यांच्या सान्निध्यामुळे दिसतात, म्हणून ती आपल्याला जवळ दिसतात. पुढचं आहे सादृश्य. सादृश्याची आकृती बघा, तुम्हाला शेजारी दिसत असेल. शेजारील आकृतीत पोकळ, गोल, त्रिकोण, अधिक चिन्ह यांची तुम्हाला जाणीव होते. विशिष्ट आकार पुन्हा असल्यामुळे सादृश्य जाणवते. बघा आता या ठिकाणी हे असं सादृश्य आहे. तुम्हाला 1 मिनटं मी पेनाने दाखवतो. हे बघा, हे सादृश्य तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. हे असं सादृश्य आहे. त्यानंतर हे असं सादृश्य आहे. हे बघा, हे सादृश्य आहे. ही मार्क करायची गरज नव्हती तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय, परंतु अशा पद्धतीने दाखवलं. हे जवळ आहेत का? नाही, परंतु तरीही तुम्हाला त्यांच्यामध्ये एक पॅटर्न दिसतो. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो सादृश्य. हे बघा, लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर सादृश्यामुळे लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे 2 गट जाणवतील. रस्त्यावरील वाहनांचे, सायकली, स्कूटर, मोटारी, ट्रक असे गट सादृश्यामुळेच तयार होतात. बरोबर. पुढचं आहे अखंडत्व. त्याबद्दल पुढच्या स्लाईडवर आपण घेतलेलं आहेच. ते शेजारच्या आकृतीत, म्हणजे जी आकृती पुढच्या स्लाईडवर आहे, सांधलेल्या बिंदूंचा एक गट आपणास दिसतो. हे बघा, हे सर्व ठिपके आहेत परंतु ते जॉईंट केलेले आहेत, सांधलेले आहेत. ठीक आहे, स्वतंत्रपणे जाणवतो. जनावरे एकत्र बांधलेली असतील तर त्यांचा गट आपणास अखंडत्वामुळे जाणवतो, म्हणून याला अखंडत्व म्हणतात. हे बाकी 3 बिंदू अखंड आहेत का? नाही, हे 3 अखंड आहेत. त्यांच्यात खंड नाही, बाकीचे खंड आहेत. त्यांच्यात कुठलाही खंड नाही, अखंड आहेत ते. पुढचं आहे समावेश. बघा, जाड पत्र्यावर किंवा कागदावर अक्षरे कापून खुर्च्या, टेबले, कपाटे यावर नावे टाकलेली आपण पाहतो. हे बघा, आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा पूर्ण वाचतो. वास्तविक ती पूर्ण असतात, तुटक असतात, पण आपले मन मोकळ्या जागा भरून टाकते. आता या ठिकाणी तुम्हाला ई दाखवलेला आहे त्यांनी. आता या ई मध्ये बघू शकता तुम्ही. या ई मध्ये बघा, डॉट थोडे सोडले आहेत, परंतु तरी देखील तो ई दिसतो. तसा तो ई आहे का? नाही, कारण त्यांनी पूर्ण केलेलाच नाही आहे तो. हे बघा, 1 2 3 4 रेषा आहेत त्या फक्त, तो पूर्ण ई केला नाही, पण तरी आपण त्याला ई करतो. आपलं मन त्याला ई करतं. त्या मोकळ्या जागा, त्या रिक्त जागा आपलं मन भरतं, म्हणून त्याला आपण समावेश म्हणतो. ठीक आहे, वरचं नाव टी आणि खालचं नाव टॉप असं आपण ॲटोमॅटिक करून टाकतो. तसंच पुढचं आहे मनाचा कल. आता मनाचा कल हे पुस्तक बाहेरून उघडलेले आहे की आतून, हा बोध मनाच्या कलावर अवलंबून असतो. आता बघा, जसा आपला मनाचा कल असेल तसं, आता याचनुसार आपण घेत असतो की जे पाण्याचा ग्लास असतं, अर्ध रिकामा आहे का अर्ध भरलेला आहे, हे आपल्या मनाच्या कलावर अवलंबून असतं. बरोबर. पुढे आहे अवबोधातील दोष.
हे बघा, कधी कधी अनुभवांच्या अपुरेपणामुळे अवबोधात दोष निर्माण होतात. हे दोषसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोषांवर सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. पहिला दोष आपल्याकडे आहे इंद्रिय भ्रम. ठीक आहे, इंद्रिय भ्रम. इंद्रिय भ्रमामध्ये काय आहे, उद्दीपक अस्पष्ट असला किंवा बदललेली असली तर ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो. तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, रस्त्यावर पडलेल्या दुधाच्या बाटलीचे बूच उन्हात चकचकते. ठीक आहे, चमकते उन्हामध्ये असं म्हणूया आपण. आपल्याला ते रुपयाच्या नाण्यासारखे वाटते, ते आपण उचलतो. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेलं आहे. कातड्याच्या निर्जीव पट्टीला अंधारात साप समजून आपण घाबरून जातो. म्हणजे किंवा आपला कमरेचा जो पट्टा असतो समजूया, तो देखील अंधारात पडलेला असेल तरी आपल्याला तो सापासारखा दिसतो. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेल्या लाकडी पट्टीला वाकडी आहे असे वाटते. ठेवून बघा पट्टी, ती आपल्याला अशी थोडी वाकडी दिसते, अशी नागमोडी. हा आपला इंद्रिय भ्रम आहे. शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या आगगाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली आहे असा भास होतो. किंवा याच्याच आधारावर आणखी एक गोष्ट सांगू आपण, की एस टीने जाताना किंवा कुठल्याही वाहनाने जाताना, रेल्वेने जाताना झाडे शेजारी जात असतात जोरजोरात. ठीक आहे, ती झाडे पळत असल्याचा आपल्याला भास होतो, परंतु पळते आहे रेल्वे किंवा एखादी गाडी, परंतु आपल्याला वाटतं की झाडे पळत आहेत. हा असतो आपला इंद्रिय भ्रम. ठीक आहे. पुढे आहे दुसरा भ्रम आहे चित्तभ्रम. उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात. उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाहीत. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. भावना क्षोभ हे चित्तभ्रमाचे प्रमुख कारण असते. मनाची अतिसंवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती ही सुद्धा चित्तभ्रमाची कारणे आहेत. काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारित आहे असा भास होतो. चित्तभ्रम हे व्यक्तिगत असतात. चित्तभ्रमात वास्तवता नसते, काल्पनिकता असते. ठीक आहे. चित्तभ्रम हा व्यक्तीच्या आंतरिक अवस्थेमुळे होतो. चित्तभ्रम वारंवार होणे चांगले नाही. कदाचित त्यातून तीव्र स्वरूपाची मानसिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. ओके. इंद्रिय भ्रम हा होऊ शकतो. ठीक आहे, तो आपल्या त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून असतो. परंतु चित्तभ्रम हा अतिशय खतरनाक असतो, कारण खूप वेळा जर तुम्हाला चित्तभ्रम होत असेल तर तुम्हाला एखादी मोठी मानसिक रोग तुम्हाला एखादा होऊ शकतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना चित्तभ्रम होत असेल अशा व्यक्तींनी लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेतलेला चांगला, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढे आहे अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी. हे बघा, यामध्ये महत्त्वाचं आहे, इतर गोष्टींच्या तुलनेत जी गोष्ट अधिक उठून दिसते त्या गोष्टीला आकृती म्हणतात. उरलेल्या कमी लक्षवेधी गोष्टींना पार्श्वभूमी म्हणतात. उदाहरणादाखल यांनी सांगितलं आहे की लग्न मंडपामध्ये वर वधू अधिक उठून दिसतात, त्यामुळे वर वधू ह्या आकृती असतात. तर इतर म्हणजे सजावट, पाहुण्यांसकट जे काही सगळं असेल ते सगळं असते पार्श्वभूमी. तेच वर्गाच्या बाबतीत सांगायचं झालं, हे बघा, वर्गात शिक्षक आकृती असतात, बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांसकट सगळे पार्श्वभूमीमध्ये असतात. ठीक आहे. शिक्षक आकृती असते वर्गामध्ये आणि इतर पार्श्वभूमीमध्ये सर्व वस्तू, बेंच, विद्यार्थी, दरवाजे, जे असेल नसेल सगळं, चार्ट वगैरे काय असतील वर्गामध्ये ते सगळं पार्श्वभूमीमध्ये, आणि फक्त एकटा शिक्षक हा आकृतीमध्ये असतो. पुढे आहे शैक्षणिक महत्त्व. बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही एक मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्यांना बाह्य जगाचे यथार्थ ज्ञान मिळावे म्हणून शिक्षकांनी जागरूक असायला हवे. बघा, आता हे जे शैक्षणिक महत्त्व आहे, कान, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांमार्फत ज्ञानग्रहण होत असल्यामुळे सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत अध्ययनार्थांना विविध अनुभव घेऊन द्यावे. बघा, अनुभव आपल्याला सध्या तुम्हाला माहीत असेल की ABL म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, याशिवाय विद्यार्थी केंद्रित अध्ययन पद्धती आपण अवलंबलेली आहे NEP 2020 नुसार. त्यामुळे सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनाच करू द्यायच्या आहेत, विद्यार्थ्यांचा अनुभव घेऊ द्यायचे आहेत. बरोबर. ओके. आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टींवर अवबोध अवलंबून असतो. महत्त्वाचे नियम, सिद्धांत, सूत्रे ठळक अक्षरात रंगीत चौकटीत लिहावी. महत्त्वाचे शब्द रंगीत खडूंनी अधोरेखित करावे. क्षेत्रफळ, घनफळ, वजने, मापे यांचे स्पष्ट आकलन होण्यासाठी अध्ययनार्थ्यांना प्रत्यक्ष मोजमापे घेऊ द्यावीत. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो
तसा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. ज्ञान देताना समग्र द्यावे. कविता पूर्ण वाचावी मग भाषा शिकवावी. म्हणजेच जर कवितेमध्ये 4-5 कडवे असतील तर 5 कडवे पहिल्यांदा वाचायचे आणि मग त्या कडव्यानुसार शिकवावी. पुढे आहे शैक्षणिक साहित्याचा उपयोग भरपूर प्रमाणात करावा. अध्ययनार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांचा पुरेपूर वापर होईल. त्यानंतर आहे अवबोधात रचना महत्त्वाची असते. अध्यापन करताना मांडणी व्यवस्थित असावे. फलकलेखन सुसंगत, मुद्देसूद व रेखीव असावे. पुढे आहे प्रतिमा आणि कल्पना. आता ह्या 2 महत्त्वाच्या मुद्दे आहेत. हे देखील आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर प्रतिमा म्हणजे काय तेवढंच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. हे बघा, अध्ययनार्थ्याने घेतलेले अनुभव त्याला मनचक्षून पुढे आणता येतील. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते. यालाच प्रतिमा असे म्हणतात. अशा अनेक प्रतिमांमधून प्रतिमासृष्टी तयार होते. रथ असा शब्द उच्चारला की आकारचा की आपल्याला लगेच लक्षात येतं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्रतिमा म्हणजेच काय, आपण आधी जे अनुभव घेतलेले असतात त्याच्या समोरून आपल्याला लक्षात येतं. समजा फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती असेल, एखाद्या व्यक्तीचं तुमच्या वर्गात किंवा कुठेही एखादी व्यक्ती असेल, तिचं नाव घेतल्या ती व्यक्ती कशी आहे हे तुमच्या डोळ्यासमोर येतं. यालाच आपण प्रतिमा म्हणतो. पण ती व्यक्ती जर तुम्ही पाहिलीच नसेल तर तिची प्रतिमा तयार होऊ शकत नाही. कारण प्रतिमा तयार होण्यासाठी अनुभव हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा खाली लिहिलेलं आहे, बाह्य उद्दीपक नसताना ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन होते, त्याला आपण प्रतिमा पण म्हणतो. बाह्य उद्दीपक नसताना, परंतु बाह्य उद्दीपक कधीतरी असला पाहिजे, कधीतरी तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असला पाहिजे, त्याच वेळेला प्रतिमा निर्माण होऊ शकते. अनुभव घेतला नसल्यास प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही. पुढे आहे प्रतिमांचे प्रकार. यामध्ये बघा, दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा, औष्णिक प्रतिमा, हे असे विविध प्रकार पडत असतात प्रतिमांचे. पुढे आहे प्रतिमेची वैशिष्ट्ये. ही वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. बघा मी मगाशीच बोललो का प्रतिमा तयार होण्यासाठी एकदा तरी अनुभव असला पाहिजे, त्यानंतरच प्रतिमा तयार होतात, अन्यथा प्रतिमा तयार होत नाहीत. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिमा स्पष्ट अस्पष्ट अंधुक निर्माण होणे पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. अनुभव जेवढा तीव्र तेवढी प्रतिमा तीव्र. विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होत नाहीत. प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिमा अस्थिर असतात. यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, प्रतिमा अस्थिर असतात हे बरोबर आहे का चूक आहे, किंवा प्रतिमा स्थिर असतात हे बरोबर आहे का चूक आहे. तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. त्यामुळे ही वाक्य महत्त्वाची आहेत, लक्षात असली पाहिजे. फक्त आपल्याकडे त्या CTET प्रमाणे ॲप्रोच बेस प्रश्न नसतात मानसशास्त्रामध्ये, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याकडे सरळ कंटेंट असतं, त्यामुळे ह्या कंटेंटवर फोकस करा. हे कंटेंट लक्षात ठेवा, तरच तुम्हाला मार्क मिळतील. नाहीतर ते हे झाल्यावर ते होईल आणि ते झाल्यावर हे होईल असं काही आपल्याकडे नसतं, ठीक आहे. आपल्याकडे नसतात. त्यामुळेच हे एवढं कंटेंट, एवढं स्लाईड तुमच्यासाठी तयार करत आहे. आपल्याकडे आहे अवबोध व प्रतिमा यातील फरक काय आहे, तो फरक देखील महत्त्वाचा आहे. बघा लक्षात घ्या, फरक आहे. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा ह्या व्यक्तिनिष्ठ असते. आता अवबोध वस्तुनिष्ठ कसा असतो, तर एखादी गोष्ट खारट आहे तर ती खारटच असणार आहे, सगळ्यांना खारटच लागणार आहे, कोणाला गोड नाही लागणार. म्हणजेच काय, तर अवबोध हा वस्तुनिष्ठ असतो. प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ असू शकते. एखाद्या गोष्टीची प्रतिमा कोणी कशी करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही करू शकतात. सूर्य घेतला तर एखाद्याच्या मनामध्ये सूर्योदया वेळेचा सूर्य येऊ शकतो, एखाद्याच्या मनामध्ये त्यानंतर सूर्यास्ताचा सूर्य येऊ शकतो. त्यामुळे प्रतिमा या व्यक्तिनिष्ठ असतात. कोणी कशी करू शकतो. पिवळा सूर्य, एखाद्याला वाटेल लाल सूर्य, एखाद्याला वाटेल तांबडा सूर्य, असं होऊ शकतं. ते प्रतिमा त्याच्यानुसार तो तयार करू शकतो पूर्वी पाहिलेल्या गोष्टीवरून, ठीक आहे. पुढे आहे प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो.
बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते, तर अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे आहे शैक्षणिक महत्त्व. या शैक्षणिक महत्त्वामध्ये काय महत्त्वाचं आहे हे बघा. विचार करताना अत्यंत उपयोगी पडणारे महत्त्वाचे साधन म्हणजे प्रतिमा. प्रतिमा सृष्टीला अध्ययन महत्त्व आहे. तर या ठिकाणी पुढे काय आहे, प्रतिमा निर्माण होण्यापूर्वी अवबोध स्पष्ट वाचूक असायला हवेत, तर प्रतिमा चांगली आणि अत्यंत तीव्रतेने तयार होते. अवबोधच अस्पष्ट असतील तर प्रतिमा देखील अस्पष्ट निर्माण होऊ शकते. हे काय, विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व संपन्न होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. अध्ययनार्थ्यांना जितक्या वेगवेगळ्या प्रकारांनी शिकवता येईल तितक्या वेगळ्या प्रकारांनी त्यांना शिकवावे. शब्द उच्चारावा, तो फळ्यावर लिहावा, त्याचे चित्र दाखवावे, शक्य झाल्यास फलकावर चित्र काढावे, अध्ययनार्थ्याकडून तो शब्द उच्चारून घ्यावा. असे केल्यामुळे अध्ययनार्थ्याच्या मनात स्पष्ट वाचूक प्रतिमा निर्माण होतात. ठीक आहे, होतील. आणि या प्रतिमांची निर्मिती विचार प्रक्रियेला मदत करू शकेल. दृक, श्राव्य, गंध, रस, स्पर्श इत्यादी सर्व प्रकारच्या प्रतिमा निर्माण करण्याची संधी अध्ययनार्थ्यांना शिक्षकांनी उपलब्ध करून द्यावी. पुढे आहे कल्पना. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रिया कल्पना म्हणतात. कल्पनेत मागे घेतलेल्या अनुभवांच्या आधारे एक नवे चित्र तयार केले जाते. ठीक आहे, प्रतिमेमध्ये आपण ते आठवतो फक्त, तर प्रतिमेमध्ये आपण त्या आधारे वेगळं चित्र तयार करतो. हा फरक आहे कल्पना आणि प्रतिमा या दोन गोष्टींमध्ये. मासा ही एक या ठिकाणी दिलेला आहे बघा. मासा ही एक दृक प्रतिमा, मानवी शरीर ही दुसरी दृक प्रतिमा, माशाचा वास ही एक गंध प्रतिमा. या प्रतिमांतून जेव्हा मत्स्यगंधा साकार होते तेव्हा ती एक कल्पना बनते. बरोबर, मासा ही एक दृक प्रतिमा आहे, शरीर ही दुसरी दृक प्रतिमा आहे, माशाचा वास ही एक गंध प्रतिमा आहे आणि या सर्व प्रतिमांचा वापर करून मत्स्यगंधा ही कल्पना बनवली, म्हणजे तयार होते, कल्पना करू शकतो आपण. देव, राक्षस, अप्सरा, स्वर्ग हे सगळे बघा. देव, राक्षस, अप्सरा, स्वर्ग, नरक, कल्पवृक्ष या साऱ्या कल्पना अशाच प्रतिमांच्या जुळणीतून साकार झालेल्या आहेत. प्रतिमांचा खेळ म्हणजे कल्पना असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरवू नये. आता कल्पनांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. हे बघा, कल्पनांचे प्रकार आहेत आपल्याकडे. कल्पना पुनरुत्पादित आणि रचनात्मक. पुन्हा रचनात्मक कल्पनांचे दोन प्रकार पडतात, सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक. आणि त्यात पुन्हा सर्जनात्मक कल्पनांचे 3 प्रकार पडतात, व्यावहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ. थोडक्यात त्यांची माहिती आपण घेणार आहोत, जास्त डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. हे बघा, या ठिकाणी पहिले आहेत पुनरुत्पादित कल्पना. यामध्ये काय आहे, कल्पना म्हणजे पूर्वानुभवांचे स्मरण होय. ठीक आहे, पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. हे महत्त्वाचे. पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना आपण पुनरुत्पादित कल्पना म्हणतो. आपल्या आयुष्यात घडलेल्या पूर्वीच्या घटना प्रतिमेच्या स्वरूपात मनाच्या पडद्यावर तयार होतात, तेव्हा त्या पुनरुत्पादित कल्पना असतात. या कल्पना नवीन असे काहीच नसत नाही. मागील प्रतिमांची ती केवळ बरोबर, हे एवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे. खाली त्यांनी दिलेलं आहे उदाहरण, वाचायचं असल्यास तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. पुढे आहे रचनात्मक कल्पना. बघा, रचनात्मक कल्पनात प्रतिमांची जुळवाजुळव असते. प्रतिमांच्या जुळवाजुळीतून नवीन चित्र तयार होते. ही चित्र कल्पनेने रेखाटली जाते. एखादा प्रकाशन समारंभ कसा करावायचा, कोठे करायचा, कोणाच्या हस्ते करायचा, समारंभाची व्यवस्था कशी ठेवायची, समारंभ सुरू करताना स्वागत गीतापासून ते समारंभाची सांगता प्रसाधनाने करेपर्यंतची जुळवाजुळव जेव्हा आपण करतो तेव्हा मनावर एक नवे चित्र साकार होते. ही रचनात्मक कल्पना असते. म्हणजे आपण मनातल्या मनात रचना तयार करतो, पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे. TET पास करायसाठी कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं, कोणत्या विषयात किती मार्क आपण पाडायचे, प्रत्येक विषयात 18 मार्क पाडायचे की एखाद्यात 20 पाडायचे, एखाद्यात 18 पाडायचे, अशा प्रकारची रचना आपण करत असतो. त्याला आपण रचनात्मक कल्पना म्हणतो. हे बघा,
सृजनात्मक आहे. आपण मागे पाहिलं सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक कल्पना हे त्यांचे प्रकार आहेत. आणखी 2 उपप्रकार. सर्जनशीलतेवर अवलंबून असलेली कल्पना ती सर्जनशीलतेवर. कवी, नाटककार, कादंबरीकार. हे बघा, कवी, नाटककार, कादंबरीकार, शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार यांच्या कलाकृतींच्या निर्मितीतून नवीन नवीन कल्पना साकारवतात. या नवीन कल्पना इतरांना सुचलेल्या नसतात. त्यात नाविन्य असते, नवीन त्यात सर्जनशीलता असते, नवलाई असते. ती एक स्वतंत्र निर्मिती असते. शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, तत्त्ववेत्यांनी सांगितलेली तत्त्वे, अभियंत्यांनी तयार केलेली इमारतीचे आराखडे, चित्रकार आणि चित्रे, मूर्तिकारांच्या कलात्मक व नाविन्यपूर्ण मूर्ती या सर्व गोष्टींचा अंतर्भाव सर्जनात्मक कल्पनेमध्ये होतो. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी दिलेलं आहे सर्जनात्मक कल्पनांचे व्यावहारिक कल्पना. सर्जनात्मक कल्पनांचे व्यावहारिक कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, स्वैर कल्पना असे 3 उपप्रकार होतात. पहिला उपप्रकार आपण या ठिकाणी घेतो आहोत. एखादी कल्पना कितीही कल्पनारम्य असली तरी तिचा व्यावहारिक पातळीवर उपयोग होणे. हे बघा, एखादी कल्पना तिचा व्यावहारिक पातळीवर उपयोग होणे आवश्यक असते. घरांची रचना, रस्ते, पूल यांचा व्यावहारिक पातळीवर उपयोग महत्त्वाचा. गुरुत्वाकर्षण, गतिविषयक नियम व्यावहारिक कल्पना म्हणून विचारात घेतलेले असतात. पुढे आहे आपल्याकडे सौंदर्यनिष्ठ कल्पना. सौंदर्यनिष्ठ कल्पना हा सर्जनात्मक कल्पनांचा आणखी एक प्रकार. कल्पना विलासाला सौंदर्यनिष्ठ कल्पनेत भरपूर वाव असतो. उपयुक्तता हा निकष इथे नसतो. चित्रकार, साहित्यिक कल्पना विलासात मशगूल असतात. त्यांच्या कृती रसिकांना मनस्वी आनंद देतात. ह्या सौंदर्यनिष्ठ कल्पना असतात. तर स्वैर कल्पना म्हणजे काय, तर या सौंदर्यनिष्ठ कल्पनेच्या पलीकडच्या स्वैर कल्पना अनिर्बंध असतात. यात कोणतेही नियम पाळलेले नसतात. या प्रकारच्या कल्पना ससा, वाघ, सिंह यांच्याशी मोगली बोलतो. घोडा आकाशात उंच उडतो. मासा होडी शिंगाला बांधून हिमालयाच्या शिखरावर नेऊन ठेवतो. माणसाला पक्षासारखे पंख असतात. या स्वैर कल्पना असतात. पुढे आहे आपल्याकडे अनुकरणात्मक कल्पना. अनुकरणात्मक कल्पनांमध्ये काय असतं, रचनात्मक कल्पनेचा एक उपप्रकार आहे आणखी. ठीक आहे. एखादी कथा किंवा कादंबरी वाचित असताना त्यातील प्रसंग आपल्या मनपटाला रोमटतात. वास्तविक ही मूळ कल्पना दुसऱ्या कोणाची तरी असते, पण आपण ती अनुभवित असतो. अशा कल्पनांना अनुकरणात्मक कल्पना म्हणतात. जसं आपण मागे पाहिलं की सर्जनात्मक जी सर्जनशीलता असते, सर्जनात्मक कल्पना असते, तिच्यामध्ये नाविन्य असते. ते याच्या आधी कोणीही केलेलं नसतं. पण अनुकरणात्मक कल्पनेमध्ये असं होत नाही. ते वाचत असताना आपण प्रत्यक्ष ते अनुभवतो. त्याला आपण अनुकरणात्मक कल्पना म्हणत असतो. पुढे आहे विचार प्रक्रियेत विचार. ठीक आहे, विचार आहे. विचार ही गोष्ट, ही वस्तू कशी आहे याविषयी आपण विचार करत असतो. एखाद्या कुठल्याही गोष्टीविषयी आपण विचार करत असतोच. परंतु त्या विचाराची व्याख्या काय आहे, विचार म्हणजे नक्की काय आहे, आपल्या इथं बघायचं आहे. पहिलं वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे. कुठलीही गरज असल्याशिवाय आपण विचार करत नाही विनाकारण. हे बघा, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. अशी विचारांची व्याख्या मन यांनी केली. मन मागाशीच मी सांगितलं बरं का, मन म्हणजे आपल्या मनातलं मन शास्त्रज्ञ नाही. आता या ठिकाणी मन हे शास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे, मन हे शास्त्रज्ञ आहेत, हे लक्षात घ्या. विचार करताना आपण अनेक प्रतीकांचा उपयोग करत असतो. शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे इत्यादी विचारांची प्रतीके होत. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाहीत. हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष वस्तू पाहाव्या लागतात. तसेच कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करतात. मुले मोठी झाली की ती प्रतीकांचा उपयोग करू लागतात, विचारू लागतात. विचार प्रतीकांच्या माध्यमातून होत असल्यामुळे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन अशी विचारांची व्याख्या केली जाते. पुढे आहे या ठिकाणी विचार प्रक्रियेचे घटक. विचार प्रक्रियेच्या समस्या हा विचार प्रक्रियेतील पहिला घटक होय. समस्या सोडवण्यासाठी त्याला धडपड करावी लागते. त्यासाठी तो पूर्वानुभवाचा आधार घेतो, नंतर जुळवाजुळव करून कृती करतो. थोडक्यात काय तर विचार प्रक्रियेचे समस्या, धडपड, पूर्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती हे घटक आहेत. विचार प्रक्रियेची पातळी. विचार प्रक्रिया दोन पातळीवर होते. पहिली पातळी आहे अवबोधात्मक, दुसरी आहे संबोधात्मक.
पहिली आहे अवबोधात्मक, दुसरी आहे संबोधात्मक. पहिली पातळी या ठिकाणी आपण बघतोय अवबोधात्मक पातळी. हे बघा आणि या ठिकाणी एखादी साडी विकत घेताना रंग, पोत, दर्जा, किंमत यासंबंधित विचार आपल्या मनात येतात. महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणी, भाव, हास्य यासंबंधी आपण विचार करतो. या उदाहरणात आपल्या असे लक्ष देण्यात येईल की बाह्य उद्दीपकाचा म्हणजे साडीचा गांधीजींच्या छायाचित्राचा ज्ञानेंद्रियांवर परिणाम होऊन आपणास उद्दीपकाचे ज्ञान होते व अवबोध होतो. अवबोधावर आधारलेल्या या विचार प्रक्रियेला अवबोधात्मक पातळीवर विचार प्रक्रिया असे म्हटले जाते. हे बघा या ठिकाणी यांनी एवढं मोठं सांगितलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. हे बघा संबोधांच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया असे म्हटले जाते. विचार प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे संबोध किंवा संकल्पना. आता पुढचं आहे या ठिकाणी संबोधात्मक पातळी. केवळ शब्द म्हणजे संबोध नव्हेत. शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास संबोध किंवा संकल्पना म्हणता येईल. शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास संबोध किंवा संकल्पना असे म्हणता येईल. आकाश म्हटले की आपणास विशालतेचा, निळेपणाचा, व्यापकतेचा, सर्वव्यापीपणाचा अर्थबोध होतो. या अर्थबोधास संकल्पना किंवा संबोध असे म्हणतात. नवीन वस्तू तसेच नव्या घटकांशी आपला कसा संबंध असतो तसाच या ठिकाणी पुढची स्लाईड मी घेणार होतो, परंतु ते काही महत्त्वाचं नाही आहे म्हणून पुढची स्लाईड घेतलेली नाही आहे. हे महत्त्वाचं होतं. संबोधात्मक पातळी म्हणजे काय, संबोध म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे बस, बाकी या ठिकाणी काही महत्त्वाचं नव्हतं. पुढे आहे संकल्पना किंवा संबोध पुढील टप्प्यातून तयार होतो. वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, गुणवैशिष्ट्ये ध्यानात घेणे, त्यानंतर या ठिकाणी गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे, अमूर्त रूप देणे, शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा संकल्पना तयार होणे. संकल्पना अस्पष्ट असतात, एवढेच काय चुकीच्याही असतात. व्यक्तीचे अनुभव विश्व जसजसे अधिकाधिक व्यापक होत जाईल तसतसे संबोध स्पष्ट व अचूक होतात. संबोध किंवा संकल्पनाचे जे प्रकार आहेत ते पुढील स्लाईडमध्ये आपण बघतोय. हे बघा संबोध किंवा संकल्पनांचे प्रकार. व्यक्तिनिष्ठ संबोध यात काय आहे, आई, वडील, पालक, मालक हे व्यक्तिनिष्ठ संबोध आहेत. पुढे आहेत वर्गनिष्ठ संबोध, यात आहेत प्राणी, पक्षी, मानव. पुढे आहे गुणधर्म विशिष्ट संबोध, यामध्ये आहे शूर, प्रेमळ, गोड, चांगला हे गुणधर्म आहेत. संबंधदर्शक, लहान, मोठा, दूर, जवळ, कमी वगैरे वगैरे. पुढे आहे विचार प्रक्रियेतील अडथळे. यामध्ये पहिला अडथळा आहे निरीक्षणातील दोष. काही वेळा निरीक्षण दोष, अपुरेपणा व उणीवा राहतात, त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. पुढे आहे पूर्वग्रह दोष. पुष्कळ वेळा व्यक्तीबद्दल किंवा प्रणालीबद्दल आपला ग्रह चुकीचा असतो. मूळ पाया चुकीचा असल्यामुळे विचारात अडथळा निर्माण होतो, विचार प्रक्रिया दोषपूर्ण होते. तिसरा आहे काकतालीय न्याय. दोन घटना किंवा प्रसंगाचा काडी मात्र संबंध नसताना आपण त्यांच्यात कार्यकारण भाव निर्माण करतो, त्यांच्यात विनाकारण संबंध लावण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे विचार दोषपूर्ण होतात. पुढे आहे इच्छानुवर्ती विचार. आपल्याला जसे घडावे वाटते तसे घडणार आहे असे गृहीत धरून काही वेळा आपण विचार करतो, त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परीक्षेत एखाद्या घटकावर म्हणजे त्यांना समजायचं एखाद्या घटकावर प्रश्न येणार नाही असे आपल्याला वाटते म्हणून गृहीत धरतो आपण, आणि त्यानंतर आपण त्याचा अभ्यासच करत नाही, परंतु नेमका त्याच्यावरच प्रश्न येतो. याला आपण इच्छानुवर्ती विचार म्हणतो. यामुळे विचार प्रक्रिया काय होते, दोषपूर्ण होते. आणि एखाद्या घटकावरच प्रश्न येणार आहे हे करून आपण एकच घटक पाठवून जातो आणि त्याच्यावर एकही प्रश्न परीक्षेमध्ये येत नाही. त्यामुळे असं न करता सर्व अभ्यास करून जा, म्हणजेच त्या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम तुम्हाला, काही अडथळा, काही समस्या निर्माण होणार नाही. पुढे आहे तर्क आणि अनुमान. हे वरच्या पातळीवरील विचार प्रक्रियेचे अंग आहे. त्यात उद्गामी पाहिजे बरं का, ते उद्गामी आणि अवगामी पद्धती. ठीक आहे, तेच म्हटलं हे उद्गाम काय आहे.
उद्गामी आणि अवगामी पद्धती. उद्गामी आणि अवगामी थोडक्यात लक्षात घ्या. उद्गामी पद्धती म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे आणि अवगामी पद्धती म्हणजे नियमाकडून उदाहरणाकडे. ठीक आहे, लक्षात येईल एवढं तुमच्या. पुढे आहे विस्मरण. विस्मरण प्रक्रिया या ठिकाणी महत्त्वाची आहे. यावर आपल्याला काही प्रश्न येतात. यावर महत्त्वाचं फक्त खालचंच आहे. हे बघा, विस्मरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे महत्त्वाचं तर आहेच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एबिंगहॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने इसवी सन 1885मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला. या मानसशास्त्रज्ञाने स्वतःवरच प्रयोग केले. या प्रयोगासाठी त्यांनी निरर्थक शब्दांच्या याद्या तयार केल्या, निरर्थक शब्द पाठ केले. एबिंगहॉसच्याही लक्षात आले की निरर्थक शब्द काही वेळा लक्षात राहतात, जास्त कालावधीनंतर या शब्दांचे बिनचूक प्रत्यावहन होत नाही, हे त्याच्या लक्षात आले. अनेक प्रयोग करून एबिंगहॉस यांनी धारणेच्या आधारे विस्मरणाचे प्रमाण निश्चित केले. पुढे आहे अवधान आणि अभिरुची. अवधान आणि अभिरुची बरं का. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान, हे टिचनर यांनी सांगितलं आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अवधान आणि अभिरुची हे अध्ययनावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. अवधानातून अभिरुची व्यक्त होत असते. अभिरुची हे अवधानाचे सुप्त रूप होय. थोडक्यात अवधान आणि अभिरुची ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुढे आहे अवधानाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार या ठिकाणी आहे अनैच्छिक अवधान. हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते. इच्छा असो किंवा नसो त्याकडे आपले लक्ष जाते. या अवधानासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. मुलांचे लक्ष खेळाकडे जातेच. ढगांच्या गडगडाटाकडे आपले कान जातातच, म्हणजे आपले कान ऑटोमॅटिक आपल्याला ऐकू येतं ते. हे अनैच्छिक अवधान आहे. पुढे आहे ऐच्छिक अवधान. मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टीकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याच्या अवधानास ऐच्छिक अवधान म्हणतात. मनात याला सहेतुक अवधान असेही म्हणतात. हे बघा, सहेतुक अवधान. अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक अवधान द्यावे लागते, ते ऐच्छिक अवधान उदाहरण होय. ठीक आहे. पुढचं आहे अभ्यस्त अवधान. अभ्यस्त अवधान म्हणजेच काय, एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपले लक्ष जाते. अरे काय होतं याला, ओके, आपले लक्ष जाते. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही. मन त्या विषयात रंगून जाते, घडून जाते, रमते. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका मशगूल होऊन जातो की त्याला स्थलकालाचे भान राहत नाही. संशोधक, कलावंत, छंदिष्ट यांचे अवधान या प्रकारचे असते. हे बघा, बाह्य आणि आंतरिक घटक आहेत, काही अवधान टिकवून ठेवतात. ते वाचून घ्या तुम्हाला वाचायचे असल्यास त्या ठिकाणी. तोपर्यंत मी या ठिकाणी पुढची स्लाईड या ठिकाणी करत आहे. यामध्ये हे महत्त्वाचं आहे. हे बघा, लिंडर्सले यांनी प्रेरणेची व्याख्या केली आहे. आता आपण प्रेरणेवर आलेलो आहोत. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. प्रेरणेची वैशिष्ट्ये. प्रेरणेचं पहिलं वैशिष्ट्य आहे मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेमध्ये आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेत सातत्य असते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. हे बघा, प्रेरणेचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे शारीरिक प्रेरणा, दुसरा प्रकार आहे व्यक्तिगत प्रेरणा, तिसरा प्रकार आहे सामाजिक प्रेरणा. आणि पुन्हा सामाजिक प्रेरणेचे 2 प्रकार पडतात, सहवासविषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठाविषयक प्रेरणा. खालचं वाक्य महत्त्वाचं आहे. प्रेरणेची सुरुवात ही गरजेतून होते हे ध्यानात ठेवले पाहिजे. खाणेपिणे, झोप, विश्रांती, काम, वासना, मलविसर्जन, तापमान नियंत्रण या शारीरिक आणि आंतरिक गरजा आहेत. एक गरजेचं जे चक्र आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सर्वात पहिल्यांदा गरज निर्माण होते. गरजेतून अस्वस्थता, अस्वस्थतेतून प्रयत्न, प्रयत्नातून समतोल राखण्याचा प्रयत्न आणि त्यातून समाधान. हे अशा पद्धतीचे हे प्रेरणा चक्र आहे. येतं लक्षात. बघा, या ठिकाणी अब्राहम मॅस्लो हे यांची गरजांची श्रेणीबद्ध रचना आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. अब्राहम मॅस्लो यांनी केलेली गरजांची श्रेणीबद्ध रचना. या श्रेणीबद्ध रचनेनुसार काय आहे, सर्वात आधी शारीरिक गरजा निर्माण होतात, म्हणजे असतातच त्या शारीरिक गरजा पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितताविषयक गरजा निर्माण होतात. सुरक्षितताविषयक गरजा पूर्ण झाल्यानंतर सहवास व प्रेमाविषयीच्या गरजा निर्माण होतात. या गरजा पूर्ण झाल्यानंतर प्रतिष्ठाविषयक गरजा निर्माण होतात. आणि सर्वात शेवटी आत्मप्रचिती आपल्याला येथे. आत्मप्रचितीची गरज निर्माण होते. ज्ञानवर्धक वगैरे गरजा देखील यामध्ये असतात. पुढे आहे या बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या महत्त्वाच्या आहेत.
या व्याख्या विचारलेल्या आहेत. याआधी बऱ्याचशा व्याख्यामध्ये आलेल्या आहेत. थॉर्नडाईक यांची व्याख्या देखील येऊन गेलेली आहे. याआधी महत्त्वाची व्याख्या आहे, ती देखील तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी या व्याख्या मी तुम्हाला हायलाईट करून देतो. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, अशी व्याख्या ॲडम्स यांनी केली. पुढची व्याख्या आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, असे स्टर्न यांनी म्हटले. स्टर्न. पुढे आहे तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, असे एबिंगहॉस म्हणतात. पुढे आहे पूर्वानुभवांच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली. त्याच्या पुढे आहे बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन, असे गेट्स यांनी म्हटले आहे. गेट्स. आणि शेवटची व्याख्या आहे थॉर्नडाईक यांची. त्यांनी बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो, असे मत त्यांनी मांडलेले आहे. आणि त्यानंतर हे जो IQ लेवल असते आपले, त्यानुसार या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही या ठिकाणी हे वाचू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा हा धडा आपण इथेच थांबवतोय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.